नमस्कार, मी मिसेस आगावकर, स्वतःची बडाई करणारी आणि लोकांची सदाई. थँक गॉड पाऊस पडायला लागला. माझ्या गार्डन मधली माती कम्प्लिटली डिहायड्रेट झालेली. रेन पडला पण रेनडियर काही आले नाही. रेनी सीझन मध्ये रेनडियर नाही आले तर मग रेनडियरचा काय फायदा. अरे कहना क्या चाहते हो. मला पावसाचं एक बरं वाटतं, म्हणजे आमच्या घरी कसं स्विमिंग पूल आहे ना, तर मी माझं मार्गरिटा घेऊन मस्त बिकिनी घालून आमच्या स्विमिंग पूल मध्ये पडलेली असते. पण आमच्या मुंबईच्या मिडल क्लास लोकांना हे सुख मिळत नाही. तर मग पाऊस पडला की कसं पूर्ण मुंबईचं स्विमिंग पूल होऊन जातं, मग सगळ्यांनाच एन्जॉय करायला मिळतं. आय लाईक दॅट. रामू, माझ्या हस्बंडचा फोन आला का? नाही आला का? बिझी मॅन यू नो. मी त्या दिवशी बाजारात गेले होते ना, आय मीन नॉट द स्टेशन जवळचं बाजार, इट्स टू मिडल क्लास. आमचं बाजार म्हणजे नेचर्स बास्केट. तर मी त्या दिवशी नेचर्स बास्केटमध्ये गेले होते. धो पाऊस पडायला लागला आणि माझ्याकडे रामू पण नव्हता आणि छत्री पण नव्हती. आणि मी त्याच दिवशी नेमकं हेअर स्पा करून आलेली. गुड फॉर मी, आय हॅड अ लॅपटॉप विथ मी. लॅपटॉप असा डोक्यावरती ठेवून मी स्वतःला आणि माझ्या केसांना भिजण्यापासून वाचवलं. लॅपटॉप कॅन कम हँडी समटाइम्स. त्या दिवशी ना खूप जोराचा पाऊस पडत होता, तर माझे हस्बंड म्हणाले की ते घरी येऊ नाही शकत. माझा नवरा मोस्टली तरी रात्री ऑफिस मध्येच राहतो. नाही, एकटा नाही, ही अँड हिज फिमेल असिस्टंट दोघंच नुसते ओव्हर टाइम करत असतात. दोघं खूप हार्ड वर्किंग आहेत. रामू, मैंने ऐसा सुना है कि बारिश आती है तो तुम लोगों के घर की लाइट चली जाती है. बेचारा, तो वाईफाई भी जाता रहेगा ना. ओह, तुम्हारे घर पे वाईफाई नहीं है. ओह, येतात ना माझे हस्बंड, घरी पण येतात कधी कधी. इनफॅक्ट माझ्या हस्बंडला पाऊस खूप जास्त आवडतो. पाऊस पडला ना की ही गेट्स इन द फीलिंग यू नो. मग रात्री मला आणि माझ्या नवऱ्याला बाजूला झोपावं लागतं. आय हॅव टू शेअर द बेड विथ हिम, स्लीप नेक्स्ट टू हिम. ही डिस्गस्ट्स मी यू नो. फक्त काय, माझं जिम, पिलाटीज, इवन माय कार, सगळं त्याच्याच पैशाचं आहे ना. हा हार पण त्यानेच गिफ्ट केलाय. सो दॅट्स वाय आय लव्ह हिम अ लॉट. ओ भाई, मारो मुझे, मारो मुझे, मारो. पाऊस पडला ना की एक बरं होता, आमच्या बाजूचे जे मिस्टर शर्मा आहेत ना, त्यांची गाडी धुतली जाते. व्हेरी डर्टी कार. पण आमचं तसं नाहीये हा. माझे हस्बंड आमच्या गाडीला दर वीकला कार वॉशला घेऊन जातात. ही पॅम्पर्स अस अ लॉट. आय मीन द कार, मी, हिज यंग गर्लफ्रेंड, असिस्टंट, हिज न्यू असिस्टंट. पावसात बाहेर पडलं ना की सगळे केस खराब होतात, म्हणून मी वावचं कूल मिंट हेअर ऑइल वापरते. या ऑइल मध्ये पेपरमिंट ऑइल अँड मेंथॉल क्रिस्टल्सचे कूलिंग इन्फ्युजन आहेत, जे तुमच्या इरिटेटेड स्कॅल्पला सूट करतं. डल हेअर अँड टायर्ड स्ट्रेस्ड आउट स्कॅल्पची खूप चांगल्यापैकी काळजी घेतं आणि ओव्हरऑल फ्रेशनेस रिस्टोर करतं. हे ऑइल तुमच्या रूट्सना डिरेक्टली न्यूट्रिएंट्स पोचवतं, तुमचे वीक स्ट्रँड्स प्रोटेक्ट करतं. इट डिलिव्हर्स पोटेंट न्यूट्रिएंट्स फ्रॉम द ऍक्टिव्स टू द स्कॅल्प अँड रूट्स. हे तुमच्या स्ट्रँड्सना डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट करतं आणि हेल्दी शाईन रिस्टोर करतं. इट इज फ्री ऑफ सल्फेट, पॅराबेन्स अँड सिलिकॉन. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट परचेस साठी चांगले डिस्काउंट्सही मिळू शकतात वावच्या ऍप वरती. पावसाचा बिगेस्ट प्रॉब्लेम काय माहितीये का? पाऊस पडला ना की माझी जी कार आहे, गाडी त्याचा जो बॅक कॅमेरा आहे ना, त्याच्यावरती रेनड्रॉप्स पडलं की काहीच दिसत नाही. एव्हरीथिंग इज वेग. अस्पष्ट दिसतं सगळं. रिव्हर्स घेतलं की कॅमेरामधून काहीच दिसत नाही. आय थिंक रेनचा ना सगळ्यात मोठा तोच प्रॉब्लेम आहे. काय रामू, तुझ्या घरी पावसामध्ये पाणी शिरलं होतं का? ओ, मिडल क्लास प्रॉब्लेम्स. पाऊस पडला ना की मला रात्री असं कोणाला तरी मस्तपैकी कडल करून झोपायला आवडतं. असं मिठी मारून झोपायला खूप आवडतं. मग मी रात्री मिठी मारून झोपते. नाही, नवऱ्याला नाही, नवरा नसला कीच हे सगळे धंदे करते मी. कैसा लगा मेरा मजाक? रेनी सीझन इज वाईन टाइम. रेन अँड वाईन इज अन अमेझिंग कॉम्बिनेशन. काय ओल्ड मॉन्क.
ओल्ड मॉन्ग काय असतं? आम्ही त्या दिवशी एका पार्टीला जात होतो, तो मिसेस देशपांडे त्यांच्या 24 कॅरेट गोल्ड हाराबद्दल मला सांगत होती आणि तेवढ्यात पाऊस पडला तर हाराचा सगळा पिवळा रंग निघून गेला. ऑक्सिडाइज सिल्वर ज्वेलरी होती. हो, मी पण भिजले, बट आय वॉज वेअरिंग डायमंड नेकलेस नो या स्वरॉस्की डायमंड्स स्वरास्की डायमंड्स. पाऊस पडला ना की माझी जेवणाची सोय होऊन जाते. मी ना बाल्कनीमध्ये जाऊन असं नुसतं तोंड उघडते आणि पाऊस सगळा आत घेते. दॅट्स इट, झालं जेवण. दॅट्स माय डाएट हा नाउअडेज. 0 फिगर डाएट. इट्स वेरी हेल्दी. यू शुड ट्राई इट. हाँ, कुछ भी. हस्बैंड का फोन आया क्या रामो? नहीं आया. आएगा आएगा आएगा. ओ, तुम्ही रिक्षाने आलात का? पावसाळ्यात रिक्षा मिळत नाही ना पटकन. मिडल क्लास प्रॉब्लेम्स. रामू रामू रामू, माय हजबंड इज वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टवरतीच खूप मेहनत घेतात. माझ्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाहीये. पूर्ण वेळ त्या नवीन प्रोजेक्टच्याच मागे. प्रोजेक्ट आहे तो माझ्या वयाचा अर्धा आहे ना. यंग आहे प्रोजेक्ट. आय मीन न्यू प्रोजेक्ट आहे ना, म्हणून. माझ्या हजबंडचे साईड बिझनेसेस खूप आहे. मी त्यांचं लीगल बिझनेस आहे. आय मीन मी त्यांची लीगल वाईफ आहे आणि खूप साईड बिझनेसेस पण आहेत. दर 2 दिवसांनी नवीन बिझनेस उघडतात ते. ये रे पावसा, तुला देतो पैसा. पण खरंच आम्ही पैसे देऊ शकतो, कारण की आमच्याकडे ब्लॅक मनी खूप आहे. लॉट्स अँड लॉट्स ऑफ ब्लॅक मनी वी हॅव. आणि हे गाणं ना मला परफेक्ट वाटतं, कारण पैसे दिल्याशिवाय इकडे काहीच होत नाही ना. सगळ्यांना अंडर द टेबल काही ना काहीतरी असं द्यावं लागतं. तर मग पाऊस पण घेणारच ना. पाऊस पडला ना की वी गो टू मरीन ड्राईव्ह. इट इज सो ब्युटिफुल देअर. त्या मरीन ड्राईव्हच्या काठड्यावरती बसायला नाही. ओ, सो मिडल क्लास. वी गो टू ट्रायडंट हॉटेल, जे मरीन ड्राईव्हच्या एकदम समोर आहे. त्याच्या रूफटॉपवरती बसून आम्ही टी पितो. 780 रुपीजची टी. या काठड्यावरती. दॅट्स सो मिडल क्लास. Vidyank, my son, he loves water parks, you know. Every time he's like, Mommy, Water Kingdom ला जाऊया, Water Kingdom ला जाऊया. पाऊस पडला ना की मी मुंबईमध्ये त्याला इथे तिथे असं थोडंफार फिरवते. सगळीकडे पाणी तुंबल्यामुळे ही थिंग्स मुंबईत खूप मोठं वॉटर पार्क आहे. ही सो डम्ब. त्याच्या जिम इन्स्ट्रक्टरवरतीच गेला असणार. आय मीन त्याच्या पप्पांवरती, मिस्टर आगावकरांवरतीच गेला असणार. So that's it for the day, guys. I hope you liked the video. Video आवडला असेल तर please like, share, comment, subscribe करा. कारण मी गिव्हअवे करते. सगळ्या सबस्क्रायबर्सना स्वरास्कीचं मी डायमंड नेकलेस देणार आहे. तर पटकन सबस्क्राईब करा. डायमंड नेकलेस हवाय की नको आहे हां? आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इन्स्टा स्टोरीवरती नक्की शेअर करा आणि मला टॅग करा, म्हणजे मी रिपोस्ट करेन. तुम्ही लोक ना माझ्यासाठी काही करतच नाही. तुम्ही पण माझ्या हजबंड सारखेच आहात.